लसूण चांगलं भाजलेलं आहे, मिरची पण चांगली भाजलेली आहे. आता मेथीची भाजी टाकून घ्यायची आहे आणि तूर डाळ भिजत घातलेली आहे ती पण घालून घ्यायची. बघा ही तूर डाळ भिजत घातलेली आहे. तूर डाळीने पित्त होतं हे माहीत आहे, पण कसं आहे बघा छान अशी तूर डाळ भिजलेली आहे. बराच वेळ झालं भिजत घातलेली आहे. आम्हाला तूर डाळीशिवाय ती मेथीची भाजी चव लागत नाही. कधी कधी करतो आम्ही नुसतं शेंगदाण्याच्या कुटाची भाजी, पण आज तूर डाळ मस्त भिजलेली आहे. हे बघा तूर डाळ घालून करणार आहोत भाजी मेथी, आणि भाजी शिजायसाठी पाणी पण घालणार आहोत आपण, कारण तूर डाळ शिजायला जरा पाणी पाहिजे. मी सहसा भाजी म्हणजे स्वयंपाक करत नाही, पण खास रेसिपीसाठी म्हणजे कधी कधी मी स्वयंपाक भाजी करते, नाहीतर मी करतच नाही. एवढीच माझी रेसिपी होती, कारण दुसऱ्याला जर सांगितलं ना तर सगळं उलटं पालटं होतं. म्हणून मग आपलं आपण करायची भाजी मग असू द्या किंवा कुठली रेसिपी जर करायची झाली तर आपलं आपण करायचं. थोडंसं पाणी घातलेलं आहे तूर डाळ शिजायसाठी. तर मीठ टाकून घेते. भाजी बघा किती छान दिसायला लागली हिरवीगार. चवीनुसार मीठ आणि शेंगदाणे पण भाजलेले आहेत. शेंगदाणे अजून बारीक करायचे आहेत, ते पण टाकायचे आहेत. शेंगदाणे पण भाजून घेतलेले आहेत. आता मिक्सरला बारीक करायचे. झाकण ठेवून घेतलेलं आहे भाजीवर. भरपूर असं शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं. छान चवीला होती भाजी शेंगदाण्याचं कूट असलं की जास्त, आणि भाजलेलं शेंगदाण्याचं कूट असलं मग काही एकच नव्हतं. हे बघा डाळ पण शिजत आलेली आहे आणि अजून झाकण ठेवणार आहे. अशा प्रकारे भाजी करून बघा. आवडल्यास लाईक, कमेंट, चॅनलला सबस्क्राईब करा. छान अशी भाजी आपली शिजत आहे, कारण डाळ शिजायला पाणी लागतं ना, त्यामुळे मी पाणी घातलेलं आहे. इकडे शेवग्याची शेंगाची आमटी करायची आहे, तर इकडे शेंगा ठेवलेल्या आहेत उकडायला. म्हणजे कसं होतं त्या शेंगांचा अर्क पाण्यात उतरतो आणि आमटी पण छान चवीला होते. तूर डाळीची आमटी करणार आहोत, तर तेवढ्यासाठी इकडे शेंगा ठेवलेल्या आहेत उकडायला. छान उकडून द्यायचे आहेत. बघा आता आपली छान अशी भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशा प्रकारे भाजी करून बघा. कशी होती ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही ह्याच प्रकारे भाजी करत असतो, मेथीची भाजी.